कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं सगळं म्हणणं मला पटतंय। तुझ्या भावनांचा मी आदर करतो, पण एक गोष्ट सांगू, प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक प्रसंग येतो ज्या प्रसंगामध्ये त्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं या जगासमोर। आणि प्रत्येकालाच लागू होतं। आणि कधी कधी सिद्ध करावं, माझ्यासाठी नाही, या घरातल्या सगळ्यांसाठी। तू काळजी नको करू, जे सत्य आहे तेच सगळ्यांसमोर येईल। हात नको जाऊ। फोन किती वाजत होता? आईचा फोन? झाले का ग बाई काही हालचाल? हालचाल कसली? अगं मग नाही का फोन केलता तुला पैशांसाठी? आपलं आजारी आहे ग, भरलाय त्याला, बेशुद्ध पडलंय पोरग, हॉस्पिटलात घेऊन चाललोय त्याला। काय? पैसे लागणार आहेत ना? नाही जगदेवला मी फोन नाही लागत आहे। मी घेऊन चालले बरं का 5 स्टार हॉस्पिटल मध्ये त्यांना। तू काही करू नको, बसून राहा तिकडं। माझा नवरा भरल बिल, आलं का लक्षात? फक्त ना एकदा त्याचा फोन लागू दे, हा? मग सांगते। जाऊ बघते का तेवढं पैशांचं? आई आई तू काळजी करू नकोस, मी माईंकडे जाते आणि काहीतरी व्यवस्था करते। मी आत्ताच निघते। आई पाडव्याच्या मुहूर्ताला ही मुलगी कुठे निघाली एवढ्या घाईघाईत? इतकं काय अर्जंट असेल? हे प्लॅन तर शिजवत नसेल ना? त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं। हॅलो, हा मंगेश, हा सावली आत्ताच घरातून बाहेर निघाली। ती कुठे जाते, काय करते, जरा बारीक लक्ष ठेव तिच्यावर। ओके मॅडम। आणि हो, कोणाच्याही लक्षात येता कामा नये। मॅडम तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी सगळं नीट करतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।